बातमी राजकीय वर्तुळातून महत्त्वाची। राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ट्विट केलंय। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावरनं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून राहुल गांधींनी ट्विट केलंय। हे विद्यार्थी भीक नाही तर हक्क मागतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी राहुल गांधी करतायत। आपल्या मूलभूत घटनात्मक हक्कांसाठी ग्रामीण भागातून आलेले शेकडो आदिवासी विद्यार्थी पुण्यामध्ये आंदोलन करतायत। गेल्या 10 दिवसांपेक्षा जास्त काळ विद्यार्थी उपोषणाला बसलेत। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। दुर्गम भाग, गावे, पाड्यांमधून आलेले हे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे दान किंवा भीक मागत नाहीये, तर घटनेने दिलेला शिक्षणाचा अधिकार मागतायत, जगण्याचा अधिकार मागतायत। 10 दिवसांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चालल्याचं राहुल गांधी म्हणतायत। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा। उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना भेटून रास्त मागण्यांवर त्वरित सकारात्मक तोडगा काढावा असं राहुल गांधी म्हणतात। दरम्यान राहुल गांधी यांनी हे ट्विट केल्यानंतर यावर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतात पाहूयात। आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवताय, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवताय, अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात। आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्याने घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा। आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत।